विवाह या मालिकेच्या 8 ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे रागिणी फोनवरती बोलत असते आणि तिने सगळं प्लॅनिंग आकाशला अडकवण्याचं केलेलं असतं आणि ती सांगत असते, आकाश आणि भूमी, आज तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काळा दिवस येणार आहे आणि आजच्या दिवसानंतर तुमचं आयुष्य कायमचं बदलून जाणार. पुन्हा कधी उठण्यासाठी, पुन्हा कधी उभारी घेण्यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा मिळणार नाही. असं म्हणत रागिणी फोनवरती बोलत असताना तिकडे आता भूमी येते आणि रागिणीच्या हातातून मोबाईल खाली पडतो. रागिणी घाबरते. भूमी, तू इकडे? यावरती भूमी म्हणते, मी तुमच्यासाठी दूध घेऊन आले, पण मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. म्हणजे त्या दिवशी तुम्ही मला म्हटला होता की माझी आणि आकाशची पहिली भेट झाली, ती म्हणजे आमची भेट झाली इकडे या दोघांचं लग्न ठरवताना, पण नाही, आमची पहिली भेट हॉस्पिटलमध्ये झाली. हॉस्पिटलमध्ये सुद्धा आकाश मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो मला काही गोष्टींची आठवण करून देत होता. मला सांगत होता की याआधी आपण भेटलेलो आहोत. म्हणजे आकाश मला हॉस्पिटलमध्ये भेटण्याच्या आधी सुद्धा त्याची माझी भेट झाली होती आणि तो मला काहीतरी सांगत होता. म्हणजे या आधीचे आमचे काहीतरी ऋणानुबंध होते. यावरती मात्र आता रागिणी म्हणते, भूमी, तो डोक्याला त्रास करून देऊ नकोस. यावरती भूमी सांगते, नाही, डोक्याला त्रास नाही, पण मला काही गोष्टी आठवत आहेत. त्या दिवशी बुवांचं कीर्तन ऐकल्यानंतर सुद्धा माझ्या डोक्यामध्ये सणकन मोठा आवाज आला आणि मला कसला तरी स्फोट झाल्याचा भास झाला. असं म्हणत भूमीला आता मात्र मागच्या आठवणी आठवत असतात आणि बोट ब्लास्ट बद्दल ही बोलत आहे हे सुद्धा आता रागिणीला समजतं. रागिणी म्हणते, भूमी, आता बास झालं, हा, आता तुझं जरा अतीच झालं. असं म्हणत रागिणी भूमीवरती ओरडायला लागते. या विषयावरती पुन्हा चर्चा नको आहे. भूमी म्हणते, का पण आत्या, मला ज्या गोष्टी आठवत आहेत त्या मला बोलायलाच पाहिजे. मला असं वाटते मी आणि आकाश यांचा आमचा पूर्वीचा संबंध आहे, आमचा काहीतरी इतिहास आहे आणि त्याच संदर्भातले मला जे दिसत आहेत ना छोटे छोटे क्षण, ते त्याच संदर्भातले आहेत. यावरती रागिणी म्हणते, भूमी, तुला आता मी ओरडेन बरं का. म्हणजे या सगळ्यामध्ये तुला ते क्षण आठवत आहेत, ते तुझ्या मनाने तयार केलेले ग्लिम्स आहेत आणि ते ग्लिम्स तुझ्या समोर दिसत आहेत. या सगळ्यामध्ये तू आणि आकाश कधीच भेटला नव्हता, तू का स्वतःला त्रास करून घेतेस? असं म्हणत जवळजवळ रागिणी भूमीवरती आरडाओरडा करायला लागते आणि तिला दमदाटीच करायला लागते. भूमीला कळत नाही की आतापर्यंत गोडगोड असणाऱ्या या आत्या आत्ता अचानक बदलल्या तरी कशा. भूमीला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावेळेला इकडे आता रागिणी सांगते, हे बघ, परत हा विषय काढू नको. असं म्हणत असताना मानसी धावत पळत तिकडे येते आणि ताई खाली चल, खाली खूप मोठा गोंधळ झालाय. भूमी म्हणते, गोंधळ? कसला गोंधळ म्हणू? मानसी म्हणते, तू लवकरात लवकर खाली चल, मी तुला सांगते काय घडलंय ते. असं म्हटल्यावरती भूमी आणि रागिणी धावत पळत खाली येतात. तोपर्यंत आकाशला फोन आलेला असतो. आकाशला फोन आल्यामुळे आकाश खूप डिस्टर्ब असतो. कंपनीमध्ये धाड पडलेली असते. आता ही धाड कसली पडले याच्याबद्दल आकाश विचारत असतो की काय झालंय नक्की. म्हणजे आता धाड कसली? त्यावरती इन्कम टॅक्सची धाड पडल्याचं आकाशला कळतं, भूमीला सुद्धा कळतं. त्यावरती आकाश म्हणतो, कसं शक्य आहे? आपण तर टॅक्स वगैरे व्यवस्थित बघतो, ब्लॅक मनी असं आपल्याकडे काहीच नाहीये. आजी म्हणते, आकाश हे काय घडलं? आकाश म्हणतो, आजी तू काळजी करू नकोस, आपण कोणताही चुकीचं काही केलेलं नाहीये. अथर्व म्हणतो, आजी काळजी करू नको, कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हे अशा गोष्टी होत असतात. यावरती मग मात्र भूमी म्हणते, कुणी केलं असेल हे? कोणत्याच प्रतिस्पर्ध्याने आपल्या ह्याच्यात हे केलं असेल का? यावरती रागिणी म्हणते, आकाश आपल्याला घाबरायची काहीच गरज नाहीये, आपले रेकॉर्ड सगळे क्लीन आहेत. यावरती आकाश म्हणतो, हो आत्या, आपले रेकॉर्ड क्लीन आहेत, त्यामुळे मी तिकडे निघतो. यावरती भूमी म्हणते, आकाश तू थांब, तू एकटा जाऊ नको, मी पण तुझ्यासोबत येते. आकाश भूमीला तू कशासाठी त्रास करतेस असं म्हणत असतो, पण भूमी मात्र आकाशचं काही ऐकायला तयार नसते. आकाश मी येणार असं म्हणत ती आकाशच्या मागे हट्टावे लागते. आकाश म्हणतो, ठीक आहे चल. मात्र इकडे पौर्णिमा विचार करते, या भूमीला सगळीकडे जिथे तिथेच पुढे 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 करायचंच असतं. असा विचार करत पौर्णिमा आता इकडे भूमीबद्दल रागराग करत असताना रागिणी म्हणते, ठीक आहे आकाश, तिला यायचं तुझ्यासोबत, जा बरं. असं म्हणत मुद्दाम आता रागिणी इकडे आता पाठवते आणि त्यानंतर भूमी आणि आकाश ऑफिसला यायला निघतात. तोपर्यंत राजा काका सांगत असतात की तुम्ही इकडे काय करताय, तुम्हाला इकडे काहीच मिळणार नाही.
पोलीस म्हणतात आम्हाला इकडे समजलेलं आहे की तुम्ही ब्लॅक मनी लपवून ठेवलेला आहे आणि टॅक्स वाचवण्यासाठी हा ब्लॅक मनी याच ऑफिसमध्ये आहे अशी आम्हाला आमच्या गोटातून खबर मिळाली, आम्हाला आमचं काम करू द्या. राजा काका म्हणतात अहो नाही हो, इथे असे कोणत्याही प्रकारचे व्यवहार काही होत नाही, तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये चुकीची माहिती हे करताय. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात ठीक आहे, चुकीची तर चुकीची, तुम्ही आम्हाला आमचं काम करू द्या. त्यातच त्यांचा एक अधिकारी म्हणतो सर हे बघा हे इकडे फोडायला या, म्हणजे ना ही भिंत मला पोकळ वाटते. असं म्हणत ठरल्याप्रमाणे म्हणजे आता इकडे रागिणी आणि इकडे आता महाजन गारमेंटला वाट लावण्यासाठी भानुशाली वकिलांनी रचलेला डाव आता योग्य पद्धतीने एक्झिक्यूट होत असतो. जोपर्यंत इकडे आता ते भिंत फोडली जाते, भिंत फोडण्याचं काम सुरू झाल्यावरती आकाश म्हणतो अहो तिकडे काही नाहीये, तुम्हाला तिकडे काही भेटणार नाहीये. पण ते लोक काही ऐकायला तयार नसतात, भिंत फोडतात आणि काही नाही म्हणता बरीचशी रक्कम आता बाहेर यायला लागते. इकडे तोपर्यंत दोघ जण भानुशाली वकील आणि आता रागिणी भेटून सगळी कारस्थानं करत असतात आणि आता रागिणी सांगत असते झालं तिकडे खूप मोठा बॉम्बस्फोट झाला असेल आणि आता भूमी आणि आकाश यांची सगळी स्वप्न धुळीला पडले असतील. आता तुम्हाला जे हवं ते करता येईल, म्हणजे आकाश एकदा जेलमध्ये गेला की भूमी एकटी पडेल आणि या सगळ्या प्रकरणावरती पुन्हा एकदा पडदा पडेल आणि लवकरात लवकर आकाश बाहेर येणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्याल ही मला काळजी आहे. यावरती आता भानुशाली म्हणतात हो लवकरात लवकर तो बाहेर तर येऊ शकणारच नाहीये, पण आता मात्र भूमीला मिळवणं हा माझा उद्देश आहे. मी लवकरात लवकर भूमीला माझ्या ताब्यात घेणार आणि माझ्या अपमानाचा बदला घेणार. रागिणी सांगते तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करणार. आकाशीकडे सांगत असतो ही रक्कम कशी इकडे आली मला याच्याबद्दल काहीच माहित नाहीये, पण मी तुम्हाला सांगू का इथे कोणत्याही प्रकारचं खोटं काम होत नाही. आतापर्यंतचे तुम्ही आमचे रेकॉर्ड पाहिलेत ना तर तुम्हाला समजून जाईल की असं कोणत्याही प्रकारे आम्ही काही करत नाही, प्लीज तुम्ही समजून घ्या. असं म्हणत आकाश इन्स्पेक्टरना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण इन्स्पेक्टर काही समजून घेण्याचा प्रयत्नच करत नसतात. तोपर्यंत तिकडे आता अभिजित म्हणतो आकाश थांब मी हँडल करतो आणि त्यानंतर अभिजित इकडे आता त्या ऑफिसरच्या समोर येतो आणि ऑफिसरला बोलायला लागतो खरं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही जी कॅश सापडले हे जे सापडले ना ते सगळं एक काम करा तुम्ही आणि तुमची टीम घेऊन जा, म्हणजे या सगळ्याबद्दल आम्हाला पण काही माहित नाहीये, या सगळ्याबद्दल तुम्हाला पण काही माहित नाहीये, आम्ही पण कुठे वाच्यता करणार नाही, तुम्ही पण कुठे वाच्यता करू नका, तेरी भी चूप मेरी भी चूप, ही सगळी रक्कम तुम्ही घेऊन जा. असं म्हणत अभिजित त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करतो. आता हा प्रयत्न म्हणजे त्याचा एक प्रकारे डावच असतो स्वतःला सगळ्यांच्या समोर चांगलं सिद्ध करण्यासाठी. त्यावरती ऑफिसर चिडतात आणि काय चाललंय काय तुमचं, एका प्रामाणिक ऑफिसरला तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न करताय, तुम्हालाच या सगळ्यामध्ये मी आत टाकतो. यावरती अभिजित म्हणतो अहो नाही तसं नाही, म्हणजे कसं आहे तुमचा पण फायदा आमचा पण फायदा, आम्ही कोणाला सांगणार नाही. ऑफिसर चिडतात, त्याची कॉलर धरतात, खबरदार जर पुन्हा हे असं काही बोलण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत ते आता अभिजितला म्हणतात यालाच आत टाका. मग आकाश मध्यस्थी करतो आणि तो म्हणतो नाही म्हणजे तुम्ही असं काही करू नका, कारण खरं सांगू का तर याला ना आपण काय बोलतोय ते कळत नाही, माझ्यावरच्या प्रेमापोटी त्याने हे सगळं बोललंय, तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला म्हणजे त्याला काही करू नका, सोडून द्या बरं. असं म्हणत तो अभिजितला म्हणतो अभिजित काय करतोयस तू, आपण काही केलेलंच नाही तर आपण घाबरायचं का. यावरती पोलिसांनी स्टेटमेंट बनवलेलं असतं आणि आकाशची सही मागत असतात. आकाशला म्हणतात ही सगळी अवैध रक्कम तुमच्या इथे सापडलेली आहे, या स्टेटमेंटवरती सही करा. आकाश म्हणतो मला यातलं काही माहित नाहीये, मला यातलं काहीच माहित नाही, त्यामुळे मी या पेपरवरती सह्या करणार नाही, असं आकाश आपल्या मतावरती ठाम असतो. त्यावरती पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्हाला सही नसेल ना करायची तर तुम्हाला 2 केसमध्ये अडकवण्याचं काम मी करेन. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची केस म्हणजे या सगळ्यामध्ये तुमच्या इथे पैसे सापडलेत, ही एक केस झाली आणि दुसरी केस म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये सही करायला नकार देताय. इन्स्पेक्टर साहेब बघा इकडे हे सही करायला नकार देतायत, आपल्या सगळ्यांच्या समोरच आता हे आपली रक्कम सापडलेली असताना सुद्धा हे जर सही करण्यासाठी
नकार देत असतील तर आपल्याला यांच्यावरती कार्यवाही करायला लागेल असं म्हणत आकाशवरती 2 कलम लावण्यासाठी इन्स्पेक्टर साहेबांना इन्कम टॅक्स ऑफिसर सांगतात, नाहीतर तुम्ही सही करा असं आकाशला धमकी देतात। आता आकाशकडे कोणताही पर्याय नसतो। राजा काका म्हणतात, आकाश सही करण्याशिवाय मला नाही वाटत तुझ्याकडे कोणता पर्याय आहे। इन्स्पेक्टर म्हणतात, कोऑपरेट तुम्ही करा, कोऑपरेट आम्ही करू असं म्हटल्यावरती आता आकाशचा पूर्णपणे नाईलाज होतो आणि आकाश त्या पेपरवरती सही करण्यासाठी मजबूर होतो। आता मजबूर आकाशला करून इकडे इन्स्पेक्टर साहेब त्याच्या पेपरवरती त्याची सही घ्यायला लागतात। आकाश सही करतो आणि आता इथे इन्स्पेक्टर साहेब त्यांचा पुढचा डाव खेळतात आणि ते सांगतात, अटक करा याला आत्ताच्या आत्ता घेऊन चला, म्हणजे यांच्या ऑफिसमध्ये अवैधरित्या हे सगळं सापडलंय ना, त्यामुळे यांना आपल्याला घेऊन जायला पाहिजे। आता आकाशला बोलण्यासारखं करण्यासारखं काहीही त्याच्या हातामध्ये राहत नाही आणि त्यामुळे आकाशला आता इन्स्पेक्टर साहेबांचं म्हणणं ऐकत तिकडून निघण्याशिवाय पर्याय नसतो। आकाश सही करतो, इन्स्पेक्टर साहेब त्याला अटक करतात आणि आता त्याला जेलमध्ये घेण्यासाठी बेड्या टाकतात। भूमीला हे सगळं पावत नव्हतं। भूमी सांगत असते, आकाश आकाश मी तुला सोडवणार। तितक्यात तिथे आता मीटिंग असलेले क्लायंट म्हणजे रागिणीनेच डाव केलेला असतो हा, नेमके क्लायंट तिकडे तर ते म्हणतात, आकाश महाजन आम्ही तर तुमच्या प्रामाणिकपणाच्या कथा ऐकल्या होत्या, प्रामाणिकपणाची ग्वाही ऐकली होती आणि त्याचमुळे आम्ही तुमच्यासोबत डील करण्यासाठी आलो होतो, पण हे समोरचं दृश्य आता पाहता ही डील आपल्याकडून होणार नाही। यापुढे तुमच्यावरती विश्वास ठेवणं आम्हाला खूप कठीण जाणार आहे आणि यापुढे आपल्यामध्ये आपल्या कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची डील होईल असं मला वाटत नाहीये असं म्हणत आता आकाशवरती अविश्वास दाखवत ते आलेले क्लायंट तिकडून निघून जातात। भूमीला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं आणि आकाशला पण वाईट वाटतं, पण सध्याची सिच्युएशन बघता सध्या फक्त पोलिसांना हँडल करणं महत्त्वाचं असतं। आकाशला आता जेलमध्ये नेण्यात येत असतं। भूमी त्याच्या मागे मागे येते, आकाश तू काळजी करू नकोस, या सगळ्यातून मी तुला सुखरूप बाहेर काढणार आहे, आकाश तू काळजी करू नको असं म्हणत भूमी आकाशच्या मागे 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 येत असते। आकाश मात्र भूमी भूमी असं म्हणत असतो। राजा काका भूमीला थांबवत असतात, पण भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। घरी आल्यावरती आजी म्हणते, काय झालंय हे सगळं? यावरती भूमी सांगते, आकाशने काहीही न करता त्याला या खोट्या प्रकरणात अडकवलंय आणि मग मात्र आता ती दिवा लावते आणि सांगते, 2 दिवसामध्ये येत्या 2 दिवसामध्ये आकाशला या सगळ्यातून मी निर्दोष मुक्त करणार आहे। मी आकाशला या प्रकरणातून निर्दोष मुक्त करून त्याची 2 दिवसामध्ये सुटका करणार आणि हे मी देवी आईच्या समोर वचन घेते। आकाश निर्दोष आहे, त्याची कॅपॅबिलिटी मी सिद्ध करणार आणि या सगळ्यामध्ये त्याचं गेलेलं कॉन्ट्रॅक्ट परत मिळवणार, हा माझं वचन आहे माझ्या स्वतःलाच असं म्हणत देवी आईचा दिवा लावत भूमीने खूप मोठी अनाउन्समेंट केल्यावरती रागिणी मात्र हादरलेली असते।